हे गाइज, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल विलेज लाईफ विथ मेघा. आणि मी आहे मेघा तुमच्यासोबत. तर फ्रेंड्स, गेल्या वेळेला आपण बघितलं रामतीर्थचा धबधबा. जसं की मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितले की आमची ही छोटीशी फॅमिली ट्रिप होती आणि या ट्रिपमधलं पहिलं ठिकाण जे होतं ते रामतीर्थ होतं, जे हिरण्यकेशी नदीवर खूप छान छोटासा असा धबधबा तयार होतो. तिथंच रामाचं असं म्हणजे छोटंसं असं छान मंदिर आहे. तर ते मी तुम्हाला गेल्या वेळेच्या भागामध्ये दाखवलेलं आहे. आणि जर तुम्ही तो भाग अजूनही बघितला नसाल तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्ही तिथे जाऊन तो बघू शकता. आणि आज आपण जातोय आंबोली हे ठिकाण बघण्यासाठी. चला तर मग. भात शेती, सह्याद्रीच्या डोंगर रांगा, रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी आपण कोकणात प्रवेश करत असल्याची जाणीव करून देतात. सह्याद्रीच्या लांबच लांब अशा डोंगर रांगा बघताना घेरी येईल इतक्या खोल दरी, घनदाट अशी वनराई आणि जिथे चालकाचे कसब पणाला लागेल असे वळणावळणाचे रस्ते आपल्याला घेऊन जातात एका नितांत सुंदर अशा सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या आंबोलीमधील प्रसिद्ध धबधब्याकडे. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा असा हा आंबोलीचा घाटमार्ग आहे. हे ठिकाण सावंतवाडीपासून 30 किलोमीटर, मुंबईपासून 500 किलोमीटर, गोव्यापासून 120 किलोमीटर आणि आपल्या कोल्हापूरपासून 121 किलोमीटरवर आहे. आंबोलीला महाराष्ट्राचे चेरापुंजी असेही म्हटले जाते. आम्ही इथे थोडं लेटच आलो. खरे तर आंबोलीचा हा धबधबा ऐन पावसाळ्यात पाहण्यासारखा असतो, कारण त्यावेळी इथे हा धबधबा ओसंडून वाहत असतो आणि त्यावेळी यावरून पडणाऱ्या फेसाळणाऱ्या पाण्यात चिंब भिजण्याची आणि तो प्रवाह पाहण्यातील मजा काही औरच असते. अगदी येथील पायऱ्यावरूनही पाण्याचा खूप मोठा प्रवाह वाहत असतो, ज्या MTDCने बनवल्या आहेत पर्यटकांना धबधब्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यावेळी या घाटात अगदी जागोजागी छोट्या मोठ्या धबधब्यांचा डोळ्यांचे पारणे फेडतील असे प्रवाह आपल्याला पाहायला मिळतात. इथे आम्ही थोडा वेळ थांबून या निसर्ग सौंदर्याचा अगदी मनमुराद असा आस्वाद घेतला. लॉकडाऊन नंतर आता पुन्हा येथील स्थानिक लोकांना रोजगार मिळू लागलेत. जी दुकाने गेली 5-6 महिने बंदच होती तिथे आता पर्यटक वाढू लागल्याने वर्दळ दिसू लागली आहे.
माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओच्या खाली उजव्या साईडला जे लाल रंगाचं सबस्क्राईबचं बटन दिसतं ते प्रेस करा. लगेचच घंटीचे ऑल हे बटन प्रेस करा. म्हणजे काय होईल, इथून पुढे मी जे काही व्हिडिओ अपलोड करीन तर त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्ही बघू शकाल माझा व्हिडिओ सगळ्यात आधी. येथील सुंदर अशा आठवणी मनात साठवून मी आता जाते पुढच्या प्रवासाला. पुढे अजून खूप छान छान स्थळांना आपण भेट देणार आहोत. तर रहा माझ्यासोबत. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा. पुन्हा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.